कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। आपण पाहता एबीपी माझा। या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। मी श्रुती कुलकर्णी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस। राज्यात मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। अठ्ठ्याहत्तराव्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज ध्वजारोहण, तर मराठवाड्यात विविध कार्यक्रम। बीडकरांचं मोठं स्वप्न पूर्ण होणार। अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार। कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकरांना मारलं। फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आसूड। कफनचोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांचा सामना करणार? मुख्यमंत्र्यांचा जळजळीत सवाल। बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला। मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला, तर कुणीही युती केली तरी मुंबई पालिकेत महायुतीचाच महापौर बसवायचा, फडणवीसांचा निर्धार। 30 सप्टेंबरला कफ परेड ते वरळी नाका अंडरग्राउंड मेट्रोचा शेवटचा टप्पा सुरू करणार, तर मेट्रोसारख्या लोकलचा एसी प्रवास जैसे थे दरात, फडणवीसांची घोषणा। जात प्रमाणपत्र वाटपावेळी खाडाखोड केलेली कागदपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर बावनकुळेंची माहिती, तर नोंदी तपासण्यासाठी समिती नेमण्याची भुजबळांची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या वर्षातच होण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ। 31 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश। मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका। 15 लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल। पावसामुळे 4 बळी। बीडच्या गेवराईत अजित पवारांकडून पाहणी। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन आज दिवसभर बंद राहणार। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार।